एकनाथ शिंदे थेट बोलतात. आपण सभागृहातलं काम बघूयात. शेवटी आपण सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. आपापल्या परीने आपण या राज्याचे विषय मांडतो, भूमिका घेतो, धोरणं मांडतो आणि त्यामुळे सभागृहामध्ये काम करत असताना या ठिकाणी मला याचा आनंदही आहे आणि म्हणून माझे सर्व सहकारी, विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचा तो सन्मान आहे आणि माझ्या पाठीशी उभे राहून सातत्याने दिवस रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही तो सन्मान आहे. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि जे काही 80% समाजकारण 20% राजकारण, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेली जी काही शिकवण आहे, या शिकवणीनुसार मी गेले अनेक वर्ष, जवळपास 40 वर्ष काम करतोय आणि त्यामुळे तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा या संस्काराचा एक भाग आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्पक विमान पाठवलं. देऊच्या पवित्र भूमीमध्ये महाराज तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. या दैवी घटनेला 375 वर्ष पूर्ण होत असताना त्याच दिवशी अध्यक्ष महोदय हा पुरस्कार दिला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांच्या दर्शनाला ज्या पावन भूमीत जायचे, त्या भूमीमध्येच हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मला मिळाली, हे देखील माझं भाग्य आहे. जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मी त्या दिवशी नम्रपणे स्वीकारला आणि या पुरस्कारासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड केली. त्याबद्दल श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष आणि संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण त्या दिवशी मी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा हा क्षण आणि पुरस्कार आहे असं मी म्हणेन. त्यामुळे आपल्या आता आणखी या पुरस्कारामुळे चंद्रकांत दादा जबाबदारी आणखी वाढलेली. अनेक पुरस्कार मला मिळाले, परंतु हा जो पुरस्कार आहे हा सगळ्यात आनंददायी महत्वाचा पुरस्कार आहे. आणि मी काय काय केलं ते तुम्ही सांगितलेलं आहे. वारकऱ्यांसाठी मग पंढरपूर असेल, देऊळ अंधे असेल, इतर आपली जी काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आपण जे जे काय करतोय. पंढरपूरच्या वारीत देखील पाहिलं की मी मुख्यमंत्री म्हणून नेते कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि आपल्या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी देखील आपण लक्ष दिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या पुरस्कार रूपी आशीर्वादामुळे आपलं हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी स्वतःला पूजेच्या वेळेत देखील दर्शन सुरू ठेवलं, म्हणजे दर्शन एकही सेकंद बंद ठेवलं नाही. प्रमुख दिंड्यांचे वारकरी देखील आपण घेतले. त्याच्यामध्ये सगळं म्हणजे एक सर्वसामान्य वारकरी तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री नाही तर एक वारकरी म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामावून जातो. हे माझं काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून या आशीर्वादामुळे मी कॉमन मॅन समजतो स्वतःला. आता नानाभाऊ कॉमन मॅनला आपल्याला सुपरमॅन करायचं आहे आणि त्यामुळे नक्की अशा भावनेने काम करतात. मी सर्वसामान्यांचं सरकार म्हणालो म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं म्हणून तर आपण या सर्व लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. एकीकडे विकास प्रकल्प आपण पुढे नेले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि आता जे काय लँडस्लाईड मॅन्डेट या राज्यातल्या जनतेने दिलेलं आहे त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत. तरी त्यामुळे आपण राज्याच्या विकासामध्ये एकमेकाला हातात हात घालून काम करूया आणि खऱ्या अर्थाने आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी तुकाराम ज्ञानोबा माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकाराम महाराज हा प्रश्वास आहे. आणि भले देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हानू काठी, असं हे तुकारामाच्या ओळी या
अरे बाबा, हे माझं नाही आहे, हे तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत बाबा. आणि म्हणून एका माया सावली जीव लावला, विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून देण्यात त्याच्यामध्ये आहे. पण एखाद्याने गडबड केली तर त्याला सोटा दाखवण्याची पद्धत पण आहे.